नमस्कार. जन आधार मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जाणून घेऊया आज आपल्या औरंगाबाद शहरातील महत्त्वाची घडामोडीमधली पहिली घडामोडी आहे ती 11वी कॅप अलॉटमेंटची पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन त्याविषयी चौकशी करावी आणि आपला प्रवेश सुनिश्चित करावा. ही यादी 26 जून रोजी 4 वाजता लागलेली आहे. मग आता जे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्यांनी महाविद्यालयात जाऊन याविषयी सविस्तर माहिती करून घ्यावी आणि 3 जुलैपर्यंत आपला प्रवेश त्या कॉलेजमध्ये करून घ्यावा. तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत. तर मग चला या बातमीचा वेगवान आढावा घेऊया. जी की 11th ऍडमिशनची वेबसाईट आहे आणि त्याच्यावरती तुमचा कॅप राऊंड 1 हा आज लागणार आहे असे दाखवलेले आहे. तर आज लागणार आहे का कॅप राऊंड 1 सीरीजची अलॉटमेंट? तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जा, आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच 11वीच्या नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत भेटत राहतील. त्याचबरोबर 12वीचे देखील तुम्हाला 1 वर्षाने अजून 12वीचे देखील इम्पॉर्टंट त्या ठिकाणी अपडेट्स ह्या चॅनलवरती मिळतात. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर पहा, या वेबसाईटवर जर आला तुम्ही 11च्या, तर या ठिकाणी खाली जर आलो तर तुम्हाला या ठिकाणी अकॅडमिक शेड्यूल मध्ये तुम्ही जर डाउनलोड केलं तर तुमच्या समोर या ठिकाणी शेड्यूल राऊंड 1 असं एक ऑप्शन दिसेल आणि ते डाउनलोड केल्यानंतर तर पहा या ठिकाणी तुमच्या समोर ते शेड्यूल मी ठेवलेलं आहे आणि इथं पहा की नियमित फेरीत 1 साठी अलॉटमेंट पोर्टल जाहीर करणे, त्यानंतर स्टुडंट अँड कॉलेज लॉग इन मध्ये तपशील दर्शवणे, विद्यार्थ्यांना SMS द्वारे संदेश पाठवणे आणि डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट ऑफ ऍडमिशन राऊंड. ठीक आहे. तर आज एवढं होणार आहे. तर या ठिकाणी पहा आजची तारीख, त्या ठिकाणी पहा 26 तारीख आजच आहे आणि या ठिकाणी पहा आता वाजलेले आहेत 4. ठीक आहे. वरती टाइम तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल 4:02 झालेले आहेत. तर तुम्हाला हा जो याची अलॉटमेंट जी आहे ती 5 वाजता लागणार आहे या ठिकाणी दाखवलेला आहे. तर बरेच न्यूज वाल्यांनी या ठिकाणी टाकलेलं आहे की 1.5 महिना झाला 10वीचा रिझल्ट लागून अजूनही काही 11वीचे ऍडमिशन स्टार्ट होत नाहीयेत. तर ह्यावेळेस बऱ्याच उशीर झालेला विद्यार्थी मित्रांनो. पण या ठिकाणी आज या ठिकाणी 5 वाजता तुमची अलॉटमेंट म्हणजे कॅप अलॉटमेंट या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ घ्यायचा, 1 तासात तुमची अलॉटमेंट लागेल. तुम्ही हा 5 नंतर देखील व्हिडिओ पाहत असाल तर थोडा उशीर जरी झाला तरी काही अडचण नाही. तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट येत राहणार आहे. इंस्टाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्याला देखील फॉलो करून घ्या अशा नवनवीन अपडेटसाठी. भेटूया तोपर्यंत धन्यवाद. तर दुसरी बातमी आहे, वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हेगाराला VIP ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे आणि तो ड्रग्स डीलर होता. तरीसुद्धा एवढ्या मोठ्या गुन्हेगाराला पोलिसांनी कशी मेजवानी केली त्याची, तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधीकडून. तर मग चला या बातमीचाही वेगवान आढावा घेऊया. पोलीस स्टेशनमध्येच आरोपीची पार्टी झाली. या पार्टीत आरोपीसह त्याचे नातेवाईक आणि पोलीसही सामील होते. पण पोलिसांनी आरोपीला दिलेल्या VIP ट्रीटमेंटचा व्हिडिओ ABP माझानं समोर आणला आणि संभाजीनगर मधल्या यंत्रणेचं हे धक्कादायक वास्तव समोर आलं. पाहूया. आधी पत्रावळ्यात, मग नॉनव्हेजचे डब्यात, त्यानंतर पंगतच बसली आणि मग सुरू झाली पार्टी. आता ही पार्टी कुठे झाली आणि ती कोणी केली तेही पहा. खुर्चीवर बसलेली ही व्यक्ती आहे बबनभाई आणि समोर वाढपी आहेत त्याचेच नातेवाईक. आता बबनभाई ही साधीसुधी व्यक्ती नाहीये, तर तो MD ड्रग्स प्रकरणात सध्या अटकेत असलेला आरोपी आहे आणि त्याच्यासाठीच हा सगळा नॉनव्हेज पार्टीचा बेत आखला गेला आणि तोही चक्क संभाजीनगरच्या MIDC पोलीस ठाण्यात. आरोपी नॉनव्हेजवर ताव मारत होता आणि त्याच्या दिमतीला होते पोलीस कर्मचारी. ड्रग्स
प्रकरणातील आरोपींची नॉनव्हेज पंगत ज्या पोलीस ठाण्यात झाली होती ते वाळूजचं MIDC पोलीस ठाणं. आणि आता आपण पाहतोय की हाच टेबल आहे ज्या ठिकाणी या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी बब्बर खान याने याच टेबलवरती बसून या ठिकाणी नॉनव्हेज खाल्लेलं होतं. आता हा आरोपी नेमका कोण आहे आणि त्याची एवढी बडदास्त का ठेवण्यात आली? बबन भाई उर्फ शरफुद्दीन खान उर्फ बबन खान, राहणार सिटी चौक, छत्रपती संभाजीनगर, मूळचा गोंडा बस्ती, उत्तर प्रदेश. 14 वर्षांपासून वाळूज भागात भंगार व्यवसाय. राजापूरमध्ये 10 ते 15 एकरात भंगाराची 2 गोदाम आहेत. पण काही दिवसांपूर्वी वाळूज MIDC भागात पोलिसांनी 2 ट्रक पकडले आणि त्यात 2 किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज आढळला. यामागचा सूत्रधार होता तो हा बबन भाई. छत्रपती संभाजीनगर पोलिसांची MPDA म्हणजेच अंमली पदार्थ विरोधी पथक या पथकाला खबर मिळाली की वाळूज MIDC भागातील एक औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीतून औषध निर्मितीसाठी आणलेले ट्रक्स रिकामे करताना प्लास्टिकच्या पिशवीत थोडं ड्रग्ज ठेवलं जायचं आणि स्क्रॅपच्या माध्यमातून ते बाहेर काढलं जायचं. ते एकत्रित करून ड्रग्ज बाहेर विक्री केलं जात असे संभाजीनगरच्या पोलिसांनी 2 ट्रक पकडले आणि त्यात 2 किलोपेक्षा अधिक MD ड्रग्ज पकडलं गेलं. या सगळ्या अवैध धंद्यातून कोट्यवधींचा व्यवहार व्हायचा आणि म्हणूनच या VIP आरोपीची पोलीस ठाण्यातही इतकी बडदास्त ठेवली जात होती का? पण ABP माझानं या नॉनव्हेज पार्टीचा व्हिडिओ आणि आरोपीला मिळणारी VIP ट्रीटमेंट जगासमोर आणली आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले. 2 आयशर वाहनं होती, त्याच्यामध्ये काही बॅरल होती, त्याच्यामध्ये काही पिशव्या होत्या, त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर मिळून आलेली आहे आणि त्याची चेकिंग तपासणी केली असता ती MD असल्याचं त्याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे. त्याच्यामध्ये NDPS कायद्यानुसार गुन्हाही दाखल केलेला आहे. 5 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये. आता हे सगळं पाहून संभाजीनगरात नेमकं चाललंय काय असाच प्रश्न उपस्थित होतोय. 1.5 महिन्यांपूर्वीचा राज्यातला सर्वात मोठा दरोडा असो, भर रस्त्यात हत्या करणारे आरोपी जामिनावर सुटणं असो किंवा मग दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालणारी तरुणाई, संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच आता संशय व्यक्त केला जातोय. आणि त्यात हे पोलीसच आरोपी सोबत अशा पार्ट्या करणार असतील तर मग कारवाई तरी कुणावर करायची?